Hello everyone. Okay. चला या ठिकाणी draw the graph to explain the variation of the kinetic energy, potential energy and the total energy with the displacement. आज आपण स्टडी करणार आहोत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लाईट गेलेली आहे. आता याला आपण काही करू शकत नाही, बट ठीक आहे, आवाजाची इंटेन्सिटी एकदम जोरात असेल आणि तुमचं इकडं तिकडं कुठं लक्ष जाणार नाही याची मी ग्वाही देतो. ओके, तर या ठिकाणी बघा काय विचारले त्याने, क्या पूछा है सर हमें. ओके, अरे क्वेश्चन तो पूछा है यार, और क्या पूछा है. ड्रॉ द ग्राफ टू एक्सप्लेन द वेरिएशन ऑफ द काइनेटिक एनर्जी. अच्छा, काइनेटिक एनर्जी का हमें ग्राफ प्लॉट करना है. ओके, सही बात है. पोटेंशियल एनर्जी का भी पूछा है एंड टोटल एनर्जी का भी पूछा है विद द डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट के साथ. तर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे ग्राफ जो प्लॉट करायचा आहे तो एनर्जी वर्सेस या ठिकाणी काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. मग आपण काय करूया, एका ऍक्सिस वर आपण एनर्जी घेऊया, आपण वाय ऍक्सिस वर काय करूया, वाय ऍक्सिस वर आपण एनर्जी घेऊया. सो दिस इज द एनर्जी अलॉंग द वाय ऍक्सिस. आणि एक्स ऍक्सिस वर आपण काय करूया, डिस्प्लेसमेंट घेऊया. आता डिस्प्लेसमेंटच्या या ठिकाणी दोन कंडिशन आहेत. आता तुम्ही म्हणता कोणत्या दोन कंडिशन सर. अरे एक असते मीन पोझिशन, म्हणजे पार्टिकल जाग्यावरच आहे, दॅट इज द, याला आपण ओ पॉइंट म्हणूया. अँड दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आता ही एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि या ठिकाणी एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे. एक्स्ट्रीम पोझिशन या ठिकाणी दोन आहेत. ओके, आता या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंटचा विचार केला. आता एक्स्ट्रीम हे जे नाव आहे ते फक्त मी या ठिकाणी कॅपिटल ई देतोय. नाही, कॅपिटल ई म्हणजे एनर्जीसाठी आपण ऑलरेडी युज केलंय, मग आपण डबल युज करू शकत नाही. चला रे बाबा, चटकन म्हणून टाका याला. या ठिकाणी काय येणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशन येणार आहे. ओके, आता मला सांगा रे, या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं, मॅक्सिमम असतं, त्याला आपण एम्पलीट्यूड नाव दिलं. हाँ सर, सही बात है, ये हमने देखा था. और यहाँ पर ये नेगेटिव एक्सट्रीम पोझिशन है, तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हे मायनस ए येणार आहे, कारण की नेगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. मग नेगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन जर या ठिकाणी असेल, मग त्या ठिकाणचं जे अँप्लिट्यूड असणार आहे ते काय असणार आहे, मायनस ऑफकोर्स असणार आहे, कारण की नेगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे यार. आता आपल्याला एनर्जी बघायची आहे. सर्वात पहिल्यांदा आपण कायनेटिक एनर्जी बघूया. मग मला सांगा रे, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कुठं असतं, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कुठं असतं, मेन पोझिशनला असतं का एक्स्ट्रीम पोझिशनला असतं. मला आन्सर हवाय. बाकीचे मुलं लेट जॉईन झालेत. ओके, हा ठीक आहे. तर या ठिकाणी मला सांगा, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कुठं असतं, मेन पोझिशनला असतं का एक्स्ट्रीम पोझिशनला असतं. मेन पोझिशन. यस, मेन पोझिशनला असतं. मग या ठिकाणी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम ऍट द मेन पोझिशन. मग एनर्जी झिरो कुठे आहे रे, हा इथं खाली आहे सर. एनर्जी मॅक्झिमम कुठे आहे, वर आहे. या ठिकाणी मॅक्झिमम मेन पोझिशन आहे. मेन पोझिशन, हा सर खाली मेन पोझिशन असते. मग सरळ वर जा या ठिकाणी. ओके, वर आल्यानंतर या ठिकाणी वर बघा, मॅक्झिममचा पॉइंट रीच झालाय, म्हणजे पहिला पॉइंट आपला इथे भेटला. मग कायनेटिक एनर्जी मिनिमम कुठं असतं रे, मिनिमम कुठं असणार आहे, आता अपोजिट एंडला असणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला, कारण की मीन आन्सर नाहीये, म्हणजे कोणतं येणार आहे, एक्स्ट्रीम येणार आहे. या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय, मिनिमम म्हणजे झिरो आहे. मग कायनेटिक एनर्जी झिरो म्हणजे काय, तुम्हाला असं खाली यायचंय, खाली यायचंय, खाली यायचंय, झिरो लिहायचंय. ओके, या ठिकाणी बट मेन पोझिशनला का नाही, एक्स्ट्रीम पोझिशनला, म्हणजे या ठिकाणी येणार आहे. हा एक पॉईंट तुमचा येणार आहे आणि या ठिकाणी तुमचा हा एक पॉईंट येणार आहे. मग या तीन पॉइंटला कन्सिडर करून तुम्हाला काय करायचं आहे, एक कर्व असा तुम्हाला या ठिकाणी प्लॉट करायचा आहे. कोणत्या, या तीन पॉइंटला कन्सिडर करून तुम्हाला असं एक कर्व प्लॉट करायचा आहे. ओके, आता हा जो प्लस ए आहे, हा प्लस ए इथं असतो, म्हणजे या ठिकाणी नसतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आपला इथं आलेला आहे, इकडे नाहीये. ओके, याला मी रब करतोय. हा, तर सर्वांना समजलं कायनेटिक एनर्जीचा आपण ग्राफ कशा पद्धतीने प्लॉट केलेला आहे. येस एव्हरीवन, ईच अँड एव्हरीवन. सो दिस इज येस द, सर. यस, व्हेरी नाईस, दिस इज द कायनेटिक एनर्जी. मग त्याच्यानंतर आता मला सांगा पोटेन्शियल एनर्जी. चला पेन चेंज करतो. तुम्ही म्हणता सर ब्लॅक कलरचा, काय हरकत नाही, ब्लॅक कलरचा घेऊया. ओके, ऐश करूया. हा, या ठिकाणी, अरे यार ग्रीन आला का, बरं सध्या. हा, पोटेन्शियल एनर्जी मला सांगा. नाही नाही, आपल्याला ब्लॅकच पाहिजे. तुम्ही म्हणले ना ब्लॅक, विषय संपला. तर या ठिकाणी ब्लॅक, चलो बा जल्दी हो जा. हा, पोटेन्शियल एनर्जी मला सांगा मॅक्झिमम कुठं असतं रे, पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पॉइंटला असतं. इथं मीन पॉइंटला काय आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, याचा अपोजिट एंड एक्स्ट्रीम पोझिशन. आणि तुम्ही हे रेफरन्स लक्षात ठेवण्यासाठी, आता मी तर व्हिडिओ ऑन केला असता, बट तुम्ही घाबरणार याचं मला म्हणजे 100% खात्री आहे. ओके, घाबरू नका, मीच आहे. व्हिडिओ मी ऑन करतोय. तर या ठिकाणी बघा, आता तुम्हाला काय करायचंय, चला ठीक आहे, बंद केलेलंच बरं, कारण की खूपच अंधार दिसत आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायचंय, पोटेन्शियल एनर्जी सर. कुठं,
मॅक्झिमम, बट कुठं आहे? एक्स्ट्रीम कंडिशनला. मग मला सांगा, तुम्ही जर पेंडुलम जर ऑसिलेशन परफॉर्म करत असेल, एखादा पेंडुलम जर ऑसिलेशन परफॉर्म करत असेल, इमॅजिन करा तुमच्या हातातला जो पेन आहे तो पेंडुलम आहे आणि ऑसिलेशन परफॉर्म करतोय. ओके, म्हणजे जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, मग त्या ठिकाणी काय होतं? कायनेटिक एनर्जी 0 होतं, तो स्टॉप होतोय ना, होतोय एक्स्ट्रीम कंडिशनला स्टॉप, आणि तो डबल रिव्हर्स होतोय बघा. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी 0 असते एक्स्ट्रीम कंडिशनला, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते. मग या ठिकाणी बघा एक्स्ट्रीम कंडिशन कुठे आहे रे? इथं आहे. हा सर लेफ्ट हँड साइडला, इकडे एक आहे सर राईट हँड साइडला. मग आता याला मी रब करू का? येस, याला मी आता करतोय रब, कारण की ही गोष्ट तुम्हाला काय करायची आहे? ही गोष्ट तुम्हाला रफली कुठेतरी लिहून घ्यायची आहे. ओके, ही गोष्ट तुम्हाला कुठेतरी रफली लिहून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी मला लिहायचंय, काय लिहायचंय? येस, या पॉइंटला, एक्स्ट्रीम पॉइंटला काय असतं? पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असतं. म्हणजे पॉइंट इथे येणार आहे आणि हा एक एक्स्ट्रीम पॉइंट आहे, पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम. अरे बघा, मॅक्झिमम एनर्जी कुठे आहे? इथं आहे. ओके, मॅक्झिमम एनर्जी कुठे आहे? या ठिकाणी आहे. इथून हा पॉइंट आहे, म्हणजे हा पॉइंट येणार आहे. त्याच्यानंतर इथून हा पॉइंट येणार आहे, म्हणजे या वरच्या पॉइंटला कट करा, थोडा खाली पॉइंट येणार आहे, बिकॉज दिस इज द मॅक्झिमम पॉइंट. ओके, त्याच्यानंतर आता मला सांगा, पोटेन्शियल एनर्जी मिनिमम कुठे असते रे? मेन पोझिशनला असते, म्हणजे खाली येणार आहे. म्हणजे हा जो प्लॉट येणार आहे, ग्राफ येणार आहे, तो अशा टाइपचा येणार आहे. काही येते लक्षामध्ये? अशा टाइपचा येणार आहे. ओके, मग याला मी काय करतो? असं जोडून घेतो वरून. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. लक्षामध्ये पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ सर्वांना लक्षात आला का? मला कमेंट मध्ये सांगा, किंवा माईक ऑन करून. हा, कमेंट मध्ये सांगायचं नाही, जस्ट माईक ऑन करून सांगायचंय. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. लक्षामध्ये सर्वांच्या? येस सर. ओके, व्हेरी नाईस. तर या ठिकाणी आता एक पॉइंट असा येतोय. कोणता पॉइंट सर? अरे ज्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे ग्राफ काय होतात? इंटरसेक्ट होतात. ओके, मग या पॉइंटला काय म्हणायचं? कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय म्हणायचं? पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. ह्या पॉइंटला काय म्हणायचं? कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा जो कर्व कोणता आहे? कायनेटिक एनर्जी ही रेड आपण कलर मध्ये दाखवलेली आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी आपण कोणत्या कर्व मध्ये दाखवलेली आहे? ब्लॅक कलर मध्ये पोटेन्शियल एनर्जी आपण दाखवलेली आहे. बरोबर आहे. हा कर्व कशाचा आहे? पोटेन्शियल एनर्जीचा आहे. आणि हा वरचा कर्व कशाचा आहे? कायनेटिक एनर्जीचा आहे. मग एक पॉइंट आहे. कोणता पॉइंट सर? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द पोटेन्शियल एनर्जी अँड द कायनेटिक एनर्जी. मग या पॉइंटला काय असतं राजांनो? पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी असते. दॅट इज द कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असतं. आणि या पॉइंटचं समजा तुम्ही जर अँप्लिट्यूड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, तर ही अँप्लिट्यूड येते या ठिकाणी मायनस असल्यामुळं -a/√2 येतं. आणि या ठिकाणी जे अँप्लिट्यूड येतं, या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, या ठिकाणी अँप्लिट्यूड हे प्लस असल्यामुळे, कारण की पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कंडिशन आहे, तर +a/ काय येणार आहे? √2 येणार आहे. येते लक्षामध्ये? ओके, सो दिस इज द ग्राफ बिटवीन द कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड द डिस्प्लेसमेंट. आणि टोटल एनर्जी काय आहे? टोटल एनर्जी तर कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आणि कायनेटिक एनर्जीचं पोटेन्शियल एनर्जी मध्ये आणि पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतंय. येते लक्षामध्ये? सो हा 2 मार्काचा क्वेश्चन आहे, आणि हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, इम्पॉर्टंट मार्क केलंय, अँड दिस इज फॉर द 2 मार्क्स. ओके, चला लक्षात आलं सर्वांच्या? ओके, या ठिकाणी लाईट आलेली आहे. सर्वांच्या कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आलाय का? मला एकदा कमेंट मध्ये सांगा, किंवा माईक ऑन करून सांगा. येस सर. यस, चला ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. कोणता क्वेश्चन आहे? डिफाइन द सिंपल पेंडुलम अँड ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. हा क्वेश्चन 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. आणि कशा पद्धतीने हा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल? जर समजा त्यांनी डेफिनेशन आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये विचारली तरच 4 मार्क, अन्यथा 4 मार्क नाही, अन्यथा याला तुम्हाला 3 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, येते लक्षामध्ये? हा, आता डेफिनेशन म्हणजे काय सांगा? आता पेंडुलम आहे. सर्वात पहिल्यांदा आपण पेंडुलमची डेफिनेशन बघूया. पेंडुलम म्हणजे काय रे? येस, व्हॉट इज द पेंडुलम? पेंडुलम म्हणजे बघा एक अरेंजमेंट आहे. कोणती अरेंजमेंट आहे? या ठिकाणी लक्ष द्या. पेंडुलम म्हणजे काय असतं? एक आपण अशी स्ट्रिंग घेतलेली आहे. कन्सिडर करा, हा जो पेन आहे, हा पेन नाहीये, हा स्ट्रिंग आहे, म्हणजे एक दोरी आहे. हा, एक धागा आहे. ते तुम्हाला माहित असेल बघा, कच्चे धागे. सिरियल माहित असेल, कच्चे धागे. ओके, तो धागा नाही, आपला वेगळा धागा आहे. ओके, तर या ठिकाणी हा काय आहे? एक धागा आहे, दोरी आहे, स्ट्रिंग आहे.
ओके, आणि या स्ट्रिंगला आपण काय केलेलं आहे, एक मास अटॅच केलेला आहे. बट आपण कोणतं मास अटॅच केलेलं आहे, आपण स्पेरिकल मास अटॅच केलेला आहे. मग स्पेरिकल मासला किंवा स्पेरिकल ऑब्जेक्टला आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे बॉब. याला काय म्हणायचं, बॉब म्हणायचं. ओके, स्पेरिकल ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज द बॉब. मग या ठिकाणी आता मी अरेंजमेंट याची लिहितोय बघा. तर काय आहे, एक बॉब आहे. येस, स्पेरिकल ऑब्जेक्टला आपण बॉब म्हणलं, आणि या बॉबला आपण काय केलेलं आहे, एका स्ट्रिंग सोबत अटॅच केलेलं आहे. कशासोबत अटॅच केलेलं आहे, एका स्ट्रिंग सोबत, म्हणजे एका दोरी सोबत आपण अटॅच केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याला आपण रिजिड सपोर्ट सोबत काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे, हँग केलेलं आहे. तर या अरेंजमेंटला काय म्हणायचं, यस, या अरेंजमेंटला काय म्हणायचं, पेंडुलम म्हणायचं. याला काय म्हणायचं रे, पेंडुलम म्हणायचं. ओके, आता पेंडुलमचे दोन टाईप आहेत बघा. हा, या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये त्यांनी दोन टाईप थोडे वेगळ्या पद्धतीने दिलेत. त्यांनी काय लिहिलेलं आहे, सिंपल पेंडुलम, सॉरी, त्यांनी सिंपल पेंडुलम आणि आयडियल पेंडुलम असे त्यांनी दोन टाईप केलेले आहेत. बट ऍक्च्युअल मध्ये जे पेंडुलमचे दोन टाईप आहेत ते आहे कोनिकल पेंडुलम. म्हणजे ही जी पेंडुलमची अरेंजमेंट आहे, याला तुम्ही जर समजा सर्क्युलर मोशन मध्ये असं रिव्हॉल्व केलं, ओके, या पेंडुलमच्या अरेंजमेंटला तुम्ही समजा जर याला सर्क्युलर मोशन मध्ये, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व केलं विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी, याला जर समजा तुम्ही रिव्हॉल्व केलं, समजा इफ इट फॉर्म्स लाईक अ राईट सर्क्युलर कोन लाईक शेप, जर समजा तो राईट सर्क्युलर कोन लाईक शेप फॉर्म होत असेल, तर अशा पेंडुलमला आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे कोनिकल पेंडुलम. कारण की राईट सर्क्युलर कोन लाईक शेप फॉर्म होते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कोनिकल पेंडुलम म्हणतो. आणि जर समजा याला आपण जस्ट टू अँड फ्रो मोशन, बरोबर आहे, टू अँड फ्रो मोशन जर आपण याला दिली, तर या ठिकाणी अशा अरेंजमेंटला काय म्हणायचं, सिंपल पेंडुलम म्हणायचं. ओके, आता त्याच्यानंतर त्यांनी दोन याचे नाव ठेवलेले आहेत, याच्यामध्ये पण दोन नाव ठेवलेले आहेत. कोणकोणते दोन नाव सर, चला, सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम याच्यामध्ये फरक तर सर्वांना लक्षात आलाच असेल. यस, आलं लक्षात. हा, त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय, या ठिकाणी काय बघायचंय, आयडियल पेंडुलम. आयडियल पेंडुलम काय असतो आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल पेंडुलम काय असतो. आता हे काही एवढं डीप मध्ये विचारलं जाणार नाही, बट एक सिलेबसचा भाग आहे म्हणून सांगतोय. ओके, याला काही तेवढं जास्त महत्व द्यायचं नाही. आता या ठिकाणी बघा, आयडियल पेंडुलम काय असतो. आयडियल पेंडुलम म्हणजे काय, आयडियल म्हणजे काय, जी गोष्ट या विश्वामध्ये एक्झिस्टच नाहीये, आयडियल आहे, बरोबर आहे. आयडियल ब्लॅक बॉडी, दॅट इज द परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, मग आयडियल पेंडुलम म्हणजे काय, एक आपण एकदम हेवी मास आहे, म्हणजे एक हेवी बॉब आहे, आणि हेवी बॉब आपण मासलेस स्ट्रिंगला अटॅच केलेला आहे. म्हणजे हेवी बॉब, एकदम जाडजूड बॉब आहे, म्हणजे जो स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे एकदम जाड आहे. हा, यस, तुमच्यासारखा, सॉरी, तुमच्यासारखं नाही, माझ्यासारखा. ओके, हा, तर या ठिकाणी बॉब आहे, त्याचं मास खूप आहे. ओके, आणि तो अशा एका स्ट्रिंगला अटॅच आहे ज्याचं मासच नाहीये. मग हे पॉसिबल आहे का, नाहीये. मग जर असं असेल, अशी अरेंजमेंट असेल, तर त्यांनी म्हणलेलं आहे अशा पेंडुलमला आयडियल पेंडुलम म्हणा. आणि जर समजा या बॉबचं मास असेल, ऑफकोर्स या त्या बॉबला मास असणारच आहे, आणि हा प्रॅक्टिकल पेंडुलम म्हणजे काय, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणजे काय, जर समजा एक बॉब असेल आणि तो एक अशा दोरीला अटॅच आहे ज्याचं की थोडंफार मास आहे, आणि ही गोष्ट शक्य आहे, बरोबर आहे. मग अशा पेंडुलमला काय म्हणायचं, प्रॅक्टिकल पेंडुलम म्हणायचं. ओके, तर या ठिकाणी जस्ट आपण काय करूया, सिंपल पेंडुलमची डेफिनेशन लिहूया. आता हे आयडियल वगैरे प्रॅक्टिकल वगैरे आपण त्याच्या काही भानगडीत जायचं नाही, कारण की त्या डेफिनेशन तुम्हाला काही बोर्ड मध्ये येणार नाही. बट समजा एखाद्या वेळेस चुकून जर समजा बोर्ड मध्ये आल्या, तर प्रॅक्टिकल म्हणजे काय, यस, एक बॉब आहे जो की कसा आहे, यस, हेवी बॉब आहे, आणि तो आपण काय केलेला आहे, इट इज अटॅच टू द लाईट, म्हणजे एका हलक्या, इट इज अटॅच टू द लाईट फ्लेक्सिबल स्ट्रिंगला आपण अटॅच केलेला आहे. अँड इफ इट इज मूव्ह इन द टू अँड फ्रो डायरेक्शन, जर समजा तो टू अँड फ्रो डायरेक्शनला मूव्ह होत असेल, तर अशा पेंडुलमला आपण म्हणतो, काय म्हणतो, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणायचं. आणि आयडियल म्हणजे एक खूप जास्त जाडा बॉब आहे, म्हणजे हेवी डेन्स बॉब आहे, आणि तो आपण एका मासलेस ज्या स्ट्रिंगला आपण अटॅच केलेला आहे, ज्याला की काहीच मास नाहीये. त्याच्यानंतर फ्लेक्झिबल अँड द इनएक्सटेन्सिबल अशा आपण स्ट्रिंगला अटॅच केलेला आहे, जे की शक्य नाही. अशाला काय म्हणायचं, यस, आयडियल सिंपल पेंडुलम म्हणायचं. जस्ट आपण आता काय करूया, सिंपल पेंडुलमची आपण डेफिनेशन लिहूया. ओके, हा, राईट ऑन द डेफिनेशन ऑफ द सिंपल पेंडुलम. म्हणजे एक सिलेबसचा भाग होता म्हणून सांगितलं, पण तेवढं काही डीप मध्ये जायचं नाही. तर डेफिनेशन काय आहे, द बॉब
द स्पेरिकल बॉब असे म्हणू शकता किंवा द बॉब म्हणू शकता. ओके ठीक आहे. द बॉब म्हणा. द बॉब is attached to massless comma flexible and inextensible string. Okay, inextensible string attached to the rigid support. स्ट्रिंग कुठं आहे? अटॅच्ड टू द रिजिड सपोर्ट. एका रिजिड सपोर्टला अटॅच आहे. रिजिड सपोर्ट. त्याच्यानंतर कॉमा इफ इट मूव in to and fro motion is called, त्याला काय म्हणायचं? is called simple pendulum. त्याला काय म्हणायचं? सिंपल पेंडुलम म्हणा. is called as the simple pendulum. yes, डेफिनेशन लक्षात आहे सर्वांच्या? यस सर, जास्त टेन्शन घेऊ नका. ओके काही नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. एक काय आहे? एक मासलेस स्ट्रिंग आहे, फ्लेक्सिबल स्ट्रिंग आहे आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. अशा स्ट्रिंगला आपण काय केलेलं आहे? एक बॉब अटॅच केलेला आहे आणि त्याला आपण काय केलेलं आहे? इधर से उधर से इधर, ऐसे मैंने क्या किया है? उसको घुमाया है. अरे उसको मैंने ऐसे झोका दिया है. हा, असं कन्सिडर करा. ओके, मग या अरेंजमेंटला काय म्हणायचं? सिंपल पेंडुलम म्हणायचं. लक्षामध्ये? ओके, आता याचा आपण टाइम पिरियड बघणार आहोत. टाइम पिरियड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर या ठिकाणी एक डायग्राम आहे. डायग्राम खूप महत्वाचे आहे. डायग्राम ड्रॉ करा. तर चला ठीक आहे, ब्ल्यू कलरचा पेन ब्ल्यू कलर मध्ये ड्रॉ करूया. तर एक रिजिड सपोर्ट तुम्हाला घ्यायचा आहे. या ठिकाणी हा सर रिजिड सपोर्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर याला स्ट्रिंग आणि या ठिकाणी आपण काय घेतलेला आहे? बॉब घेतलेला आहे असा. हा सर, त्याच्यानंतर आता या बॉबला काय केलेलं आहे? मी इकडून इकडं डिस्प्लेस केलेला आहे आणि या ठिकाणी बॉब फायनली आलेला आहे. हा सर, त्याच्यानंतर तो इकडं पण आलेला आहे. म्हणजे तो काय करतोय? या ठिकाणी ऑसिलेशन्स परफॉर्म करत आहे. बरोबर आहे. या ठिकाणी मी किती अँगल याला डिस्प्लेस केलेला आहे? चला पेन चेंज करूया. पेन रेड कलरचा घेऊया, मस्त वाढेल असा. तर या ठिकाणी आपण थीटा अँगल याला काय केलेलं आहे? डिस्प्लेस केलेला आहे. आता या ठिकाणी लेंथ ऑफ द पेंडुलम काय येणार आहे? एल येणार आहे सर. बरोबर आहे. आणि हाच पेंडुलम इकडे गेलेला आहे. आता मास ऑफ द पेंडुलम काय असतो रे? मास काय असतं? mg असतं, सर्वांना माहित आहे. बरोबर आहे. मास ऑफ द बॉब इज mg अँड विच ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता कधी बी जेव्हा एखाद्या कंपाऊंड मध्ये समजा किंवा एखाद्या डायग्राम मध्ये जेव्हा तुम्ही मास घेताल, तर मास काय करायचं? ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनला घ्यायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बाकीच्या गोष्टी लक्षात असतील नसतील चालेल, फक्त मासला विसरू नका यार. कारण की वेट ऑफ द बॉब काय असतं किंवा वेट ऑफ द एनी ऑब्जेक्ट, यार कार घ्या, बॉब घ्या, काही बी घ्या, पण त्याचं जे वेट असतं ना, ऑलवेज डाऊनवर्ड असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, मग त्याच्यानंतर आता आपण काय करूया? या कंपाऊंडला दोन कंपाऊंड मध्ये आपण रिझॉल्व्ह करूया. या ठिकाणी इकडला एक आपण कंपाऊंड घेऊया. मग हा अँगल थीटा असल्यामुळे हा अँगल थीटा येतो. मग हा जो ऍडजस्टंट कंपाऊंड येतो काय येतो? mg cos थीटा येतो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हा अपोजिट कंपाऊंड काय येतो? यस, mg sin थीटा येतो. ओके, आता मी काय करतो? या मासला काय करतो? थोडं खाली घेतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल दिस इज द mg. आणि या अरेंजमेंटला थोडं मी वर घेतोय आणि थोडं इकडे घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा वरचा अँगल थीटा असल्यामुळे हा पण अँगल थीटा येतो. मग mg ला आपण दोन कंपाऊंड मध्ये रिसॉल्व्ह करतोय. या ठिकाणी काय येतो? mg cos थीटा येतोय आणि या ठिकाणी इकडला कंपाऊंड काय येतोय? mg sin थीटा येतोय. येते लक्षामध्ये? एक्स. यस, एक वर्टिकल कंपाऊंड आणि दुसरा कोणता आहे? हॉरिझॉन्टल कंपाऊंड. चला ठीक आहे, छोटासा घेऊया आपण. दिस इज द mg अँड दिस इज द mg cos थीटा. कारण की ऍडजस्टंट आहे ना रे, या थीटाच्या बाजूचा आहे. बघा इकडे लक्ष द्या. आता काही मुलांना याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, बट काही कन्फ्युजन करायची आवश्यकता नाही.
तर या ठिकाणी याला थोडं खाली घेतो. हा, आता हा आपला पेंडुलम आहे असं कन्सिडर करा, म्हणजे याचं जे वेट आहे ते डाऊनवर्ड आहे. मग याला मी दोन कंपाऊंड मध्ये रिझॉल्व्ह केलं. एक कंपाऊंड असा आहे, दॅट इज द एम जी कॉस थिटा. याच्या ऍडजस्टंट याच्या लगतचा हा कंपाऊंड आणि याच्या अपोजिट म्हणजे हा कंपाऊंड, दॅट इज द काय आहे, एम जी साइन थिटा आहे. ओके, आलं लक्षामध्ये? कंपाऊंडला कसं रिझॉल्व्ह केलं सर्वांच्या लक्षात आलं का? मग या ठिकाणी आता मला सांगा, आता हे जी स्ट्रिंग आहे ती फायनली आपली इथं आलेली आहे. मग या ठिकाणी आता एक व्हर्टिकल कंपाऊंड ऍक्ट होतो, दॅट इज द टी डॅश. आपण याला काय करूया, टी डॅश ऍक्ट करूया. दिस इज द टेन्शन इन द स्ट्रिंग विच ऍक्ट्स व्हर्टिकली अपवर्ड. ओके, मग याचं तुम्हाला आता नाव द्यायचे. आता मग याच्यामध्ये रिजिड सपोर्ट सांगा कुठं आहे? हा सर रिजिड सपोर्ट आहे. हा वरचा जो असतो पार्ट याला म्हणायचं रिजिड सपोर्ट. व्हेरी नाईस. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन काय नाव देता? यस, मीन पोझिशनला 0 नाव द्या किंवा ए नाव देऊ शकता तुम्ही. ओके, याला एबीसी. आता तुम्ही या पॉइंटला जर ओ नाव दिलं असेल तर या पॉइंटला तुम्ही ए नाव द्या, या पॉइंटला तुम्ही इकडल्या पॉइंटला बी नाव द्या आणि इकडल्या पॉइंटला सी नाव द्या. तुम्ही नाव कशाही पद्धतीने देऊ शकता आणि हा पेंडुलम या ठिकाणी ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय. यस, डायग्राम सर्वांना समजली. मेन पॉइंट आहे एमजी चा आणि एमजी लाच तुम्हाला काय करायचं या ठिकाणी दोन कंपाऊंड मध्ये तुम्हाला डिवाइड करायचंय. यस, आलं लक्षामध्ये? आता याचं डिस्क्रिप्शन कसं येणार आहे बघा. डिस्क्रिप्शन कसं येणार आहे, मेन याच्यामध्ये काय अटॅच आहे रे, बॉब अटॅच आहे सर. तुम्हाला काय लिहावं लागेल, कन्सिडर द बॉब हॅव्हिंग द मास कॅपिटल एम किंवा स्मॉल एम. आता या बॉबचं मास आहे ना, बॉब आहे म्हणजे त्याला मास आहे. मग कन्सिडर द बॉब हॅव्हिंग द मास स्मॉल एम इज अटॅच टू द. तो बॉब कुठे अटॅच केलाय रे, या स्ट्रिंगला अटॅच केलाय सर. बरोबर आहे. मीन्स द बॉब इज अटॅच टू द स्ट्रिंग हॅव्हिंग द लेंथ एल. मग या स्ट्रिंगची लेंथ किती आहे, एल आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही लेट म्हणून पण लिहू शकता, लेट एम बी द मास ऑफ द बॉब अँड एल बी द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला डायग्राम मध्ये काय दिसत आहे, सर मला डायग्राम मध्ये एमजी दिसतंय. येस, व्हेरी नाईस. ओके, मग या ठिकाणी राजा एमजी काय आहे, एमजी इज द वेट ऑफ द बॉब अँड विच ऍक्ट्स व्हर्टिकली डाउनवर्ड. बरोबर आहे. एमजी काय आहे, एमजी इज द वेट ऑफ द बॉब अँड विच ऍक्ट्स व्हर्टिकली डाउनवर्ड. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा टी डॅश आहे. व्हॉट इज द टी डॅश? टी डॅश काय आहे या ठिकाणी, टी डॅश इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. बघा या ठिकाणी कन्फ्युज होऊ नका. टी इज द टाइम पिरियड, कॅपिटल टी इज द टाइम पिरियड आणि आपल्याला हा टाइम पिरियडच फाइंड आउट करायचा आहे. ओके, बट या ठिकाणी टी डॅश म्हणलंय, मग टी डॅश आपल्याला फाइंड आउट करायचं आहे का, नाही. टी डॅश इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. म्हणजे बॉब खाली अटॅच आहे, मग त्याला अपोजिट डायरेक्शनला टेन्शन ऍक्ट होतं. ओके, विच इज अलॉंग द स्ट्रिंग अँड विच इज टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट असतं. ओके, सो दिस इज द ऑल अबाउट द डिस्क्रिप्शन ऑफ दिस डायग्राम. आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या पेंडुलमला आपण डिस्प्लेस केलेला आहे विथ अ व्हेरी स्मॉल अँगल थीटा. Okay, what is the theta? Theta is the angular displacement of the bob. Yes, आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय A be the mean position of the bob and C and B किंवा B and C are the extreme positions of the bob. So this is all about the description. Description म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी ऍड करायच्या, ज्या गोष्टी तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहेत त्याच गोष्टी तुम्हाला काय करायच्या, ऍज इट इज तुमच्या शब्दामध्ये लिहायच्यात. याच्यामध्ये हजारो बुक अवेलेबल आहेत मार्केटला, हजारो बुक मध्ये हजारो पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. बरोबर आहे. मग डिस्क्रिप्शन, तुम्ही डिस्क्रिप्शन म्हणजे काय, त्याचं वर्णन करा थोडक्यामध्ये. यस, मग डायग्रामचं वर्णन करा. मग डायग्राम मध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते तुम्ही ऍज इट इज लिहा. चला, आलं लक्षामध्ये? आता मेन पार्ट जो आहे या डेरिव्हेशनचा आपला स्टार्ट होतोय. तर यामध्ये बघा रिस्टोरिंग फोर्स किती आहे रे, रिस्टोरिंग फोर्स. सर्वात पहिल्यांदा बघा रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय असतो, व्हॉट इज द रिस्टोरिंग फोर्स? The force which brings back the object to its original position. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं रिस्टोरिंग फोर्सची डेफिनेशन, विसरले वाटते. बघा, एक अशा टाइपचा फोर्स आहे, तो फोर्स काय करतो, हा ऑब्जेक्ट जर समजा इथं गेला असेल, मग त्या ऑब्जेक्टला इथं आणण्यासाठी तो मदत करतोय. म्हणजे या फोर्सला आपण काय म्हणतोय, रिस्टोरिंग फोर्स म्हणतोय. Means the restoring force is the force which brings back the object to its original position is called as the restoring force. मग या ठिकाणी मला सांगा मेन पोझिशन कडे, अरे ज्या फोर्सची डायरेक्शन बघा, बाकी सगळं विसरून जा रे, सगळं विसरून जा. हा, ज्या फोर्सची डायरेक्शन मेन पोझिशन कडे आहे, कोणता फोर्स आहे सर, या ठिकाणी एमजी साइन थीटा दिसतोय. हा, मग एमजी साइन थीटाच आहे. या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय रिस्टोरिंग फोर्स इक्वल्स टू, रिस्टोरिंग फोर्स इक्वल्स टू काय येणार आहे,
एम जी साइन थिटा येणार आहे. आणि हा जो एम जी साइन थिटा येणार आहे या ठिकाणी मायनस येणार आहे. मायनस काय येणार आहे? कारण की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतात? अपोजिट डायरेक्शनला असतात. तर या ठिकाणी येणार आहे मायनस एम जी साइन थिटा. आणि या ठिकाणी तुम्ही डिस्प्लेसमेंट राहिलेलं आहे. ओके, या ठिकाणी बघा डिस्प्लेसमेंट पेंडुलम हा इथं आहे, इथून पेंडुलम इकडे गेलेला आहे, बरोबर आहे. मग डिस्प्लेसमेंट या ठिकाणी मी एक्स म्हणू शकतो का? बरोबर आहे. आता इकडे मी दाखवत आहे, बट ऍक्च्युअल मध्ये डिस्प्लेसमेंट दोन्ही डायरेक्शनला असतं. या ठिकाणी बघा डिस्प्लेसमेंट इथून इकडे आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे? एक्स आहे. यस, सर्वांच्या लक्षात येत आहे? ओके, मग रिस्टोरिंग फोर्स इक्वल टू काय आहे? एम जी साइन थिटा आहे. रिस्टोरिंग फोर्स इक्वल टू मायनस एम जी साइन थिटा. मग या ठिकाणी काय आहे? थिटा खूप स्मॉल आहे, कारण की आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी जो पेंडुलम आपण डिस्प्लेस केलेला आहे, द डिस्प्लेसमेंट ऑफ द पेंडुलम इज व्हेरी स्मॉल. ओके, आपण एकदम छोट्याशा अँगलने त्याला काय केलेलं आहे? डिस्प्लेस केलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय हिअर as theta is very small. Theta is very small, less than 10 डिग्री असतो. मग थीटा इज द व्हेरी स्मॉल असेल तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे साइन थीटा इक्वल टू काय करायचं? थीटा लिहायचं. म्हणजे ज्या ठिकाणी साइन थीटा असतो त्या ठिकाणी तुम्ही नियरली इक्वल टू थीटा लिहू शकता. हे मॅथ मध्ये आहे, तुम्ही लक्षात ठेवा. ओके, हा रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय असतं? एफ असतो सर. हा एफ इक्वल टू काय येणार आहे बेटा? मायनस एम जी साइन थीटा येणार आहे. मग मायनस एम जी साइन थीटा आहे. मग साइन थीटाला आपण रिप्लेस कशाने केलंय? साइन थीटा इज नियरली इक्वल टू काय? थीटा आहे. मग या ठिकाणी मी अशा पद्धतीने लिहू शकतो का? एफ इक्वल टू मायनस एम जी थीटा. ओके, असं लिहू शकतो. यस, यस और नो? येस सर. ओके, आता एक गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगावीशी वाटते. कोणती गोष्ट? आता या ठिकाणी जर समजा आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा असेल, जर समजा आपल्याला या ठिकाणी अँगल फाइंड आउट करायचा असेल तर थीटा इक्वल टू काय? तर आता याला मी काही राऊंड करत नाहीये. ओके, याचा राऊंड काढून घेतो. चल रे बाबा, लवकर चल निघ चल. हा, तर या ठिकाणी मला सांगा थीटा इक्वल टू थीटा म्हणजे काय आहे? अँगल आहे, बरोबर आहे. मग अँगल इक्वल टू फॉर्म्युला काय रे? आपण मॅथ मध्ये फॉर्म्युला बघितलाय बघा, कोणता? किंवा आपण फिजिक्स मध्ये बघितलाय 11th ला. अँगल इक्वल टू काय असतं? आर्क अपॉन रेडियस असतं. अरे हा फॉर्म्युला आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये पण बघितलाय, नाही म्हणू नका. अँगुलर डिस्प्लेसमेंट मध्ये आपण बघितलेलं आहे, विसरले काय? आता काही मुलं कसं आहे विचार करताय की हा सर 11वी तर आम्हाला झालीच नाही आणि मॅथ तर आमचं नाहीच आहे, पण आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये हा फॉर्म्युला बघितलाय. अँगल इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस, दॅट इज द अँगुलर डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू आर्क ऑफ द सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल. बघितलाय फॉर्म्युला? आठवाले सर्वांना? सर काय आहे की म्हणा आम्हाला तर काहीच कळणार आलंय. ओके, बघा रे, एक लक्ष द्या. कुठे गेला आपला रोटेशनल डायनामिक्स? यस, या ठिकाणी थर्मोडायनामिक्स रोटेशनल डायनामिक्स आहे. रोटेशनल डायनामिक्सच्या माझ्याकडे नोट्स आहेत, पूर्ण नोट्स आहेत, या ठिकाणी तुम्हाला दाखवतोच. आपण बघितलेला आहे अँगल इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस, हा फॉर्म्युला बघितलेला आहे. बघा त्याच्यामुळे काय करा, अभ्यास करत चला पाठीमागचा. बघा आहे का फॉर्म्युला? यस, दिसतंय सर्वांना? क्लिअर कट दिलेला आहे. एंगल इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. ओ माय गॉड सर, फिजिक्स कितनी इजी है, मतलब एक बार पढ़ाई करो यार, बाकी मजे करो, ऐसी चीज है फिजिक्स, बराबर ना? अरे फॉर्म्युला आठवतं का? दिसतो ना फॉर्म्युला सर्वांना? अँगल इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. येस सर. हा, मग तोच फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. ओके, मग या ठिकाणी मला सांगा अँगल इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. मग या ठिकाणी सर्कलचे आर्क किती आहे रे? या ठिकाणी सर्कलचे आर्क मी एक्स म्हणू शकतो का? बरोबर आहे. या ठिकाणी हा जो आपला ऑब्जेक्ट आहे तो काय आहे? इथून समजा इकडे गेलेला आहे, मग त्याने टोटल डिस्प्लेसमेंट किती कव्हर अप केलेलं आहे? त्याची आर्क किती आहे? एक्स आहे. म्हणजे या ठिकाणी येणार आहे एक्स अपॉन रेडियस. काय रे? रेडियस म्हणजे मी लेंथ ऑफ द, या ठिकाणी हे म्हणू शकतो. यस, लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणू शकतो रेडियसला मी, बरोबर आहे. यस, हा फॉर्म्युला सर्वांना कळा. थीटा इक्वल्स टू एक्स अपॉन एल कसा आलेला आहे? सिन्स अँगल इक्वल्स टू काय आलेला आहे? अपॉन रेडियस. ओके, मग हा फॉर्म्युला थीटाचा फॉर्म्युला थीटाच्या जागी पुटअप करा, थीटाची व्हॅल्यू थीटाच्या जागी पुटअप करा. सो एफ इक्वल्स टू येणार आहे मायनस एम जी इंटू, तुम्हाला थीटाच्या जागी काय करायचंय? एक्स अपॉन एल लिहायचंय सर. ओके, लिहिलं? हा, त्याच्यानंतर आता एक गोष्ट मला सांगा, कोणती गोष्ट सांगता सर? बट या ठिकाणी मला एक गोष्ट सांगा, बट फोर्स इक्वल्स टू काय असतं रे?
फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन असतं, ही गोष्ट सर्वांना माहित आहे. येस ऑर नो, लवकर सांगा. त्याच्यामुळे काय येणार आहे, Yes, sir. हा फोर्सच्या जागी मास इंटू ऍक्सेलरेशन येणार आहे, विच इज इक्वल्स टू मायनस mg इंटू एक्स अपॉन एल येणार आहे. मग mm गेट कॅन्सल. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन अपॉन, आता हे जे डिस्प्लेसमेंट आहे ना, डिस्प्लेसमेंट म्हणजे हे जे एक्स आहे ना, आता एक्स ला काय करा, इकडं असं शिफ्ट करा, चुकून शिफ्ट करायचं. कसं शिफ्ट करायचं, चुकून. ओके, मग या ठिकाणी a अपॉन एक्स आलेला आहे, विच इज इक्वल्स टू मायनस जी अपॉन एल आलेला आहे. मग या इक्वेशनला तुम्हाला काय करायचंय, इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचंय. आता नेगेटिव्ह साइन इंडिकेट काय करतं, यस, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शनला आहे हे इंडिकेट करतं. या ठिकाणी हा ए म्हणजे ऍक्सेलरेशन आहे. मग ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतो, फोर्स असतो. त्याला जर समजा आपण मास न मल्टिप्लाय केला तर, बरोबर आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे ऍक्सेलरेशन इज या ठिकाणी काय आहे, प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट आहे. आणि दोघांच्या डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे या ठिकाणी मायनस साइन आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर आपण आणखीन एक फॉर्म्युला बघितला होता. कोणता बघितला होता, ओके, या ठिकाणी आपल्याला तर काय करायचंय, पिरियड फाइंड आउट करायचा आहे. हा, त्याच्यानंतर तुम्हाला यायचंय बट टी इक्वल्स टू काय असतं रे, टी इक्वल्स टू असतं 2 अपॉन ओमेगा असतो. आपल्याला काय करायचंय, टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम फाइंड आउट करायचंय. मग त्याच्यानंतर या ठिकाणी ओमेगाचा एक फॉर्म्युला असतो. ओके, ओमेगा इक्वल्स टू फॉर्म्युला असतो, डायरेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 2 अपॉन अंडर रूट ऑफ द, या ठिकाणी ओमेगा म्हणजे काय असतं, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, हा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला कसा आला तुम्हाला सांगेल नंतर. ओके, टी इक्वल्स टू 2 अपॉन ओमेगा म्हणलं परीक्षेमध्ये डायरेक्ट लिहायचं अंडर रूट ऑफ द ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट लिहायचं. मग या ठिकाणी मला सांगा, हे 2 आला ऍज इट इज. त्याच्यानंतर या ठिकाणी हे ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट याची आता वर्डिंग फॉर्म आहे, याला मी असं लिहू शकतो का रे, ए अपॉन एक्स लिहू शकतो सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. येस ऑर नो, मला लगेच सांगा. ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटला मी तसं लिहू शकतो का? Yes, sir. ए अपॉन एक्स, कारण की ए म्हणजे काय, ऍक्सेलरेशन सर, आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. क्या बात आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मला सांगा आता फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 1. ओके, आता इक्वेशन 1 मध्ये काय रे, इक्वेशन 1 क्या है सर, हाँ ए अपॉन एक्स है, मतलब एक्सेलरेशन पर यूनिट डिस्प्लेसमेंट है. ए अपॉन एक्स मतलब क्या, एक्सेलरेशन पर यूनिट डिस्प्लेसमेंट, एंड व्हिच इज इक्वल्स टू जी अपॉन एल आहे. आता हे जे नेगेटिव्ह साइन आहे ना, नेगेटिव्ह साइनला मारा गोळी, डिस्काउंट. ओके, कशी मारा, डिस्काउंट. ओके, कारण की नेगेटिव्ह साइन म्हणजे डायरेक्शन असतं फिजिक्स मध्ये, आणि या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचंय, मॅग्नेट्यूड कन्सिडर करायचंय. म्हणजे ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, यस, जी अपॉन एल येणार आहे. सर्वांना समजतं ना व्यवस्थित एकदम. तर ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, जी अपॉन एल येणार आहे. आणि हे आलेलं आहे. मग काय करा, फ्रॉम द इक्वेशन 1, मग ए च्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू, एक्स च्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू, तर फ्रॉम द इक्वेशन या ठिकाणी 1 येणार आहे. मग टी इक्वल्स टू काय येणार आहे, 2 अपॉन अंडर रूट ऑफ ए अपॉन एक्स ची व्हॅल्यू काय आहे, जी अपॉन एल आहे. बरोबर आहे. आता हे जी अपॉन एल, मग एल ला जर समजा मी वर शिफ्ट केलं, तो 2 इंटू अंडर रूट ऑफ द काय होणार आहे, एल अपॉन जी होणार आहे. And this is the final expression for the time period of the simple pendulum. T equals to 2 into under root of the L upon G आहे. Okay, this is the final expression for the time period of the simple pendulum. Yes, सर्वांना समजलंय? Yes, sir. ओके, आता काय करा, त्याच्यानंतर आपला जवळपास झालेला आहे टाइम. याच्यानंतर लगेच काय करा, जॉईन करा सेकंड मीटिंगला. ओके, यस, या ठिकाणी मीटिंग करत आहे.